आणि सुंदर शॉट आणि पहिल्याच चेंडूवर खातं खोलतोय विकी म्हात्रे 4 धावांसाठी. हा येतो चौकार. मात्र विकीने पुरेपूर फायदा उचलला तिथे. पहिलाच चेंडू केतण्याचा फुलटो चेंडू होता आणि पुरेपूर फायदा उचलला तिथे. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं सुद्धा उघडलेलं आहे तिथे विकी म्हात्रे याने. कालच्या दिवसामध्ये पनवेल साईडला दिवास्पोर्ट दिवा या संघाने फायनल मारली होती. लगेच इथे आलेले सामना खेळण्यासाठी बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार खेचतोय तो विकी म्हात्रे. धावसंख्या 4ने पुढे सरकली ती बिनबाद 8. चौकारांचे 2 ॲडर इथे पूर्ण झाले आहेत. भावेश पाटील वेले आणि अजय मात्र गोवे. तिसरा चेंडू डॉट निघालेला आहे तिथे. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. बघा 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर तिसरा चेंडू इथे डॉट गेलेला आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. आता मात्र ऑफ साईडला मारला फटका गॅपमध्ये आहे आणि कुठलाही क्षेत्ररक्षण तिथे रोखू शकत नाही. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. हा येतो तिसरा चौकार विकी म्हात्रेच्या बॅटमधून. धन्यवाद धनाजी मास. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित अध्यक्ष चषक 2023-24 ही स्पर्धा मित्रांनो अनुभवत आहात. GCA भिवंडी GCAचे सन्माननीय अध्यक्ष केतनजी तरे साहेब आयोजित ही मोठी स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 आहे आणि दिवा स्पोर्ट्स दिवा आणि त्यांच्या विरोधात जयदुर्गा सुरई असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. जयदुर्गा सुरई संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आतापर्यंत 12 धाबा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. केतन पाटीलच्या वतीने पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जातं. विकीने पहिल्या षटकामध्ये 3 चौकार दरम्यान आपल्याला दाखवलेले आहेत. यानंतर या षटकाची समाप्ती देण्यासाठी शेवटचा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज केतन पाटीलच्या वतीने. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय. अजयने बॅट पॅड मधून लॉफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक एकही तिकडे नाहीत. मिडॉनच्या डोक्यावरून एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार चौकार.
16 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आणि दिवा स्पोर्ट्स दिवा त्याचबरोबर जयदुर्ग सुरई आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील आपण निर्धारित 4 षटकांचा बघत आहात. फार चांगली सजावट या मैदानाची केली गेलेली खरं तर आपण बघू शकता. त्याचबरोबर खेळाडू कक्ष अगदी समालोचन कक्षाच्या ऑपोजिट इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सुमित कुमार अँड कंपनी स्टँड प्रेक्षकांसाठी ते बनवला गेलेला आहे. निर्धारित 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे. सुरुवातीची 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कव्हर करणं हे बंधनकारक असेल. वेळेची बंधनं ज्या ज्या वेळेस पाळली जातात त्या त्या वेळेस ते क्रिकेट पाहणं थोडं विलोभनीय आणि आनंदाचं बनत असतं. फार चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत. हसरी आणि प्रसन्न सकाळ ही प्रसन्न सकाळ अधिक हसरी बनवण्याची जबाबदारी खेळाडूंवर आहे. अध्यक्ष चषक 2023-24 चे प्रणेते सन्माननीय केतनजी तरे साहेब यांचं आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. फलंदाज उंच पुरे आहेत परंतु त्यांच्या समोरून गोलंदाजाने हा चेंडू अधिक उंचीने फेकला. अतुल पाटीलने अधिक खांद्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलेला आपण खरं तर पाहिलेला आहे. हे दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील नामवंत नामांकित संघ आहेत. फक्त आणि फक्त आपल्या भागामध्ये न खेळता भिवंडीच्या बाहेरही अनेक स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ हिरिरीने सहभाग नोंदवत असतात. यावेळेस फुलल यांचा चेंडू आहे. ड्राईव्ह केलेला मिस टाइमचा फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप वरून चेंडू पर्यंत पोहोचतो. इथे फंबल झाले. हीच परवानगी होती या 2 फलंदाजांना अधिकची 1 धाव पूर्ण करण्याची आणि ती 1 धाव इथे पूर्ण केली गेलेली आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 18. निर्धारित 4 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर मला असं वाटतं 45 ते 50च्या इन बिटवीन इथे धावसंख्या येणं गरजेचं आहे. आणि त्या जर आल्या म्हणजे 50च्या आसपास धावा जर आल्या तर निश्चितच चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण हे रंगताना पाहू शकाल. इथे पूल केलेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळेस छोटूच्या वतीने हा झेल सुटलेला आहे. दूरवर होते खरं तर आणि फटका सुद्धा मिस टायमिंग होता. फटक्यामध्ये जर योग्य टायमिंग प्रॉपर जुळलं असतं तर चेंडू कदाचित सरळ छोटूकडे गेला असता. परंतु प्रयत्न चांगले राहिले होते रुपेशचे तिकडे. 19 धावा धावपलकर आपण बघत आहात. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ते इथे फेकलं जात आहे. केतन पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा तिकडे खर्च झालेल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिल्या. इथेही पूल केलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक टप्पा घेत असताना चेंडू अडवलाय. इकडे बॅकअप अवेलेबल आहे. बॅकअप असणं अत्यंत गरजेचं आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये जर जीव ओतून क्षेत्ररक्षण केलं तर संपूर्ण संघ चार्जअप होत असतो. त्याचा मोराल सुद्धा बूस्ट होत असतं. चैतन्य निर्माण होत असतं सगळ्या संघामध्ये आणि त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच मिळत असतो. आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा चांगला दर्जा इथे जपलेला आहे तो म्हणजे जयदुर्ग सुरई संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. स्लाइस केलेले क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न एक पूर्ण. दुसरी ही इथे पूर्ण केली जाईल की नाही हे पाहावं लागेल. आणि पाहता पाहता 2 धावा इकडे दरम्यान पूर्ण झालेले आहेत. अलीकडे खरं तर अलीकडचं क्रिकेट तुम्ही पाहिलं की क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट देणं किंवा यष्ट्यांचा अचूक वेध घेण्यासाठी तिकडे कोणताही संकुचितपणा दाखवत नाही. जिकडे संधी मिळते तिकडे लगेचच यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे यामुळेच 2 धावा कन्वर्ट झाल्या. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 22. षटकातील शेवटचा चेंडू यानंतर फेकला गेलेला खरं तर आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल म्हात्रेचा हा बिग ब्लास्ट. रुपेश उपस्थित आहेत. इथे झेल टिपला जाईल का? हो, अत्यंत सुरेख झेल इथे रुपेश अर्थात छोटूच्या माध्यमातून टिपला गेला आणि फलंदाजी करणारा संघ अर्थात दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला लागलेला हा दुसरा हादरा.
3 धाबांनी पेनलाइज केलं जाईल अशी आयोजकांच्या वतीने निश्चितच सूचना मिळत आहे. आणि मग खरं तर या सूचनेचा आपण विचार करत असताना मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी प्रस्तुत होणं अत्यंत गरजेचं आहे. 2 षटकं संपली, किती वेळ वापरला गेलेला आहे याकडेही आम्ही खरं तर तुम्हाला सूचित करू. 11 मिनिटं खरं तर वापरली गेलेली आहेत. गोलंदाजी करणारा संघ लगेचच आपण इथे क्रमांक 3च्या षटकाला सुरुवात करून द्या. आतापर्यंत धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 22. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी चे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय केतनजी तरे साहेब, गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा मित्रांनो आपण 4थ्या दिवसामध्ये एन्जॉय करत आहात. अध्यक्ष चषक 2023-24 GCA चॅम्पियन ट्रॉफी म्हणून या स्पर्धेचं नामकरण आपल्याला बघायला मिळत आहे. आणि कोण ठरतील या पर्वाचे मानकरी हे सुद्धा आपण खरं तर पर्वाच्या दिवसामध्ये बघणार आहात. मोहित पाटील क्रमांक 3चं षटक घेऊन अधिकचा वेळ खर्च करत आहात गोलंदाजी करणारा संघ. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, लांबी चांगली होती, परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे चांगली लांबी असते चेंडूवर त्यावेळेस तुम्हाला योग्य दिशेने सुद्धा तो चेंडू हाताळायचा असतो आणि ते करण्यामध्ये असमर्थ ठरलेला गोलंदाज आपण पाहिला. कधी कधी पहिला चेंडू योग्य नियंत्रणामध्ये सुद्धा तुम्हाला हाताळता येत नसतो आणि त्यानंतर मग तुम्ही योग्य नियंत्रणासह मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असता. पाहायचं यानंतर मोहित पाटीलची गोलंदाजी कशी असेल. अजय साठीचा हा चेंडू आहे, पॅड मधून लॉफ्ट केलंय, अंतर मिळत नाही. पुन्हा एकदा इथे एक सुरेख झेल टिपला गेला पियुषच्या वतीने आणि फलंदाज अजय भोईरबाद. तेवीस धाबा धावपलकर असताना अजय बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. पाहिजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येतील. आशिष पाटील उपस्थित आहेत. आशिष आणि सिद्धेश ही जोडी अशी आहे, या जोडीने अनेकदा प्रतिकूल परिस्थितीमधून दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला बाहेर काढलेला आहे. या अगोदर कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये या 2 फलंदाजांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली मी पाहिलेली आहे आणि म्हणून आता खेळाडू कक्षाला ही अपेक्षा असतील. हे धावफलक 23 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. 3ऱ्या षटकामध्ये आपण आहोत. मोहित पाटीलच्या वतीने या अगोदर अजय भोईरला बाद करताना आपण पाहिलेलं आहे. पियुषचा झेल सुद्धा अत्यंत चांगला होता, सुरेख झेल होता. क्षेत्ररक्षकांची योग्य पाठ राखण असणं अत्यंत गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांचा पाठबळ ज्या वेळेस गोलंदाजाला मिळतं त्यावेळेस गोलंदाज अधिक चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलेलं आहे. यावेळेस फुललेंचा चेंडू होता, क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका. इथेही पियुष आहेत, फंबल झाले थोडे परंतु बॅकअप चांगला मिळाला. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडून फेकी झाली. इन बिटवीन 2 धावा आलेल्या आपण खरं तर पाहिलेले आहेत. या 2 धाबांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 25. आजच्या 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू आहे, सातत्याने यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मोहित पाटील करतायत. आणि ज्यावेळेस गोलंदाज उंच पुरे असतात त्यावेळेस त्यांना फुललेंचा चेंडू अथवा यॉर्कर हाताळणं तितकं सोपं नसतं. कंपॅरेटिव्हली शॉर्ट पिचिंग डिलिव्हरीज ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात, परंतु इथे मोहितने तो प्रयत्न सातत्याने केलेला आहे आणि त्यावर खरं तर योग्य नियंत्रण सुद्धा त्याने दाखवलेलं आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 26 अर्थात 26. यावेळेस पंच आमच्याकडे बघत आहे. दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणत असताना इथे हा चेंडू उजव्या फार बाहेर आहे. बचावात्मक तंत्र कधी कधी गोलंदाज वापरत असतात आणि ते तंत्र वापरत असताना फलंदाजाच्या रीच पासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि हाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर थोडा अंगलट आलेला आहे गोलंदाजाला. विनासायास एकदा धावपलकर मिळाली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 27 अर्थात 27. यावेळेचा फटका चांगला आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून इथे या मुख्य व्यासपीठाला दिली गेलेली सलामी, हा फटका उत्तुंग षटकार. .33 on the board. This is the third over is in progress, being bowled by Mohit Patil, and what a good looking stroke that was with the tremendous power.
in front of the wicket. Ashish Patil has made a great difference with the sixer. Score is 33. 33 धावा धावपलकर आतापर्यंत खरं तर लागलेल्या आपण बघू शकाल. धावपलकाला आता वेग प्रदान होत आहे. खरं तर या अगोदर आपण चर्चा केली होती की निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. 50 धावा धावपलकर असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या 50 कडे आता हा धावपलक निघालेला आहे, यामध्ये तीळमात्र शंका नाही. याबे चेंडू पडला, खूप खाली राहिला. फलंदाज म्हणून तुम्ही कितीही जरी मोठे असाल किंवा नामवंत असाल, दिग्गज असाल, असा चेंडू तुमच्या समोर पडून ज्यावेळेस खाली राहतो किंवा अतिरिक्त उसळी चेंडूला मिळते त्यावेळेस तुमच्या समोर निश्चितच अडचणी येत असतात आणि त्याच अडचणी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिल्या. चेंडूपैचा कोणताही संपर्क आला नव्हता. निर्धाव चेंडू षटकारानंतर दिलं गेलेलं हे प्रत्युत्तर गोलंदाजाच्या वतीने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. इथेही उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच लगेचच हा चेंडू वाईड घोषित करतात. आम्ही नेहमी म्हणत असतो की जगामध्ये कुठेही तुम्ही अतिक्रमण करू शकता, परंतु ती जी वाईड लाईन आहे ती पंथांच्या मालकीची आहे आणि दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं आणि तो अधिकार पंचांचा आहे. पंचांनी लगेच त्याचा वापर करत असताना स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो दिला. हा चेंडू वाईड ठरवला. एक धाव धावपलकर जोडली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 34 अर्थात 34. इथेही अनसर्टनिटी कॉरिडॉर मध्ये चेंडू टाकतायत. खरं तर वाईड यॉर्करचा शोध मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने योग्य रीतीने घेतलेला आहे. या गोलंदाजाने या षटकामध्ये चांगले यॉर्कर हाताळले आणि एक चेंडू जो हाफवॉली होता त्यावर आडव्या बॅटचा मोठा प्रहार आशिष पाटीलचा आपण पाहिला. तो षटकार काउंट झाल्यानंतर हे तिसरं षटक संपलं. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 35. यानंतरचा सामना एकता सारंगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी अंजूर असा असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी प्रस्तुत होणं बंधनकारक आहे. वेळेचा आपण इथे खरं तर विचार करत असताना पाहूया किती वेळ वापरली गेलेली आहे. 17 मिनिटं वापरलेली आहेत. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. पंचांना विनंती आहे या गोष्टीकडे लक्ष द्या. आजचा दिवस या स्पर्धेचा चौथा दिवस. भिवंडी तालुका टेनिस क्रिकेट विश्वाला एक वेगळी उंची प्रदान करणारी ही स्पर्धा खरं तर आपण बघत आहात. अध्यक्ष चषक 2023 2024 ही स्पर्धा जीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी या टायटलने स्पर्धा खरं तर खेळवली जाते. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी चे सन्माननीय अध्यक्ष श्री केतनजी लक्ष्मण तरे साहेब, त्याचबरोबर ग्रामपंचायत अंजूरचे ते माजी उपसरपंच आहेत संदीप पाटील. यस, गोलंदाज इथे तयार होईल. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये खरं तर थोडे निर्बंध आता लागतील कारण वेळेचा थोडा अतिरिक्त वापर गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे केलेला आहे आणि 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर इथे पेट्रोलिंग करताना आपण पाहू शकाल आणि ही संधी सुद्धा आहे फलंदाजांसाठी. शेवटचं षटक की जे हाणामारीचं षटक म्हणून नेहमी आपण म्हणत असतो किंवा हे डेथ ओव्हरचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. संदीप पाटील इथे वळत असलेले आपण पाहू शकाल. यावेळेस फुललेंचा चेंडू आहे. इथे अपील रेज केली गेली नाही आणि यावेळेस अपघात जवळजवळ घडलेला आहे कारण संवादाचा अभाव राहिला. फटका खेळत असताना फलंदाजाने बॉडी बॅलन्स गमावला. नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जाण्यासाठी आतुर होता आणि यावेळेस क्रिकेटमधील आत्महत्या घडली अर्थात फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. सारंगावचे संघनायक आणि त्याचबरोबर गावदेवी अंजूर संघाचे संघनायक आपण दोघांनीही उपस्थित राहणं इथं बंधनकारक आहे. मिड इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं क्रमप्राप्त आहे आणि जो संघ उपस्थित नसेल त्याला आयोजकांच्या वतीने 3 धाबांची पेनल्टी इकडे अनाऊन्स झालेली आहे. या गोष्टीकडेही तुमचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे आणि संघ कोणताही असो आयोजकांच्या वतीने ही महत्वाची सूचना आहे. अगदी त्यांच्या गावातील त्यांचा संघ जरी असेल तरी या स्पर्धेमध्ये जी नियमावली आहे ती अगदी काटेकोरपणे पाळली जाईल आणि मग ती मिड इनिंग ब्रेक मधील नाणेफेकीची असो वा मैदानाच्या आतमध्ये वेळेचा सदुपयोग अथवा दुरुपयोग करत असतानाची असो, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यावी लागेल. स्पर्धा कोणतीही असो तिची दुसरी बाजू शिस्त आणि अनुशासन ज्यावेळेस असते त्यावेळेस ते क्रिकेट अत्यंत चांगलं असतं.
यावेळेस समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे एक अत्यंत दर्जेदार झेल टिपला गेला आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच बाद झालेले आपण पाहू शकलात. आशिष पाटीलची खेळी संपुष्टात. पस्तीस धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पाहू शकाल फॉल ऑफ द विकेट जर आपण पाहिलं तर 12 धाबांवर पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर 10 धावांची पार्टनरशिप झाली. दुसरा गडी 22 धाबांवर बाद झालेला आपण पाहिला. परंतु त्यानंतर लगेचच एका धाबेच्या पार्टनरशिप नंतर तिसरा गडी बाद झाला आणि चौथा आणि पाचवा गडी आपण पाहिला की निश्चितच 35 या सांघिक धावसंख्येवर बाद झालेला आपण पाहिला. वेलकम अजित डाकी. एकूण धावा 35 या धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पाहू शकाल संदीप पाटील शेवटच्या षटकामध्ये आलेले आहेत. यानंतर 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. चार चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 35 धाबा धावपलकर असलेल्या खरं तर आपण पाहू शकाल संदीप पाटीलच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. फलंदाज विकी म्हात्रेला फार चांगली सुरुवात मिळाली होती परंतु त्याला कन्सॉलिडेट करता आली नाही. समोर ठेवले चेंडू. नवीन आलेल्या फलंदाजाला कोणता चेंडू हाताळावा हे जर निश्चितच विचारायचं असेल या गोलंदाजाला तर त्याच्याकडे उत्तर आहे. फुलर लेनचा हा चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघालेला आहे. चेंडूवर ज्यावेळेस हरकत असते त्यावेळेस फलंदाज कधी कधी फारकत घेत असलेले आपण बघत असतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. निर्धाव चेंडूने या खरं तर फलंदाजाच्या समोर सुरुवात झालेली आहे गोलंदाजाची. कमी गती परंतु ती निहाळली. लवकर रीड केला हा चेंडू. त्यावरही फटका इथे सजवला परंतु अंतर मिळालं नाही. कॅचिंग अत्यंत चांगले राहिलेलं आहे सुरई संघाचं. आणखी एक चांगला झेल टिपला गेला आणि यावेळेस प्रितेश पाटील हा बाद झाला. सीमारेषेच्या पलीकडे जो टेम्पो तिकडे यस ज्यूस वाल्यांचा जो टेम्पो तिकडे त्यांनी पार्क केलेला आहे त्याचा अँगल बदला. विनंती असेल ड्रायव्हरला. त्याचं परावर्तन खरं तर इकडे होत आहे मैदानाच्या आतमध्ये त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर. त्यामुळे विनंती असेल की आपण आपल्या टेम्पोचा अँगल चेंज करा, लोकेशन बदला. 35 धावा धावपलकर असताना खरं तर आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. या षटकामध्ये अजून एकही धाव खर्च झाली नाही गोलंदाजाच्या वतीने. आग ओकणारी गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी, तीक्ष्ण मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संदीप पाटीलचा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. आणि ज्या 50ची आपण चर्चा करत होतो 3 षटकानंतर 35 जरूर आले होत्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च झालेली नाही. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. गोफणी सारखी बॅट जरूर फिरली आणि बॅटच्या टो एंडला चेंडू लागत असताना मागच्या बाजूने जातोय. या स्पर्धेतील मला असं वाटतं हे मेडन षटक कदाचित होऊ शकतं आणि आतापर्यंत एकही निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये फेकलं गेलं नाही. स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि त्या विक्रमाच्या अगदी उंबरठ्यावर गोलंदाज संदीप पाटील आलेले आहेत. यावेळेस मिस टायमिंग फटका स्पेरलेट पंचांच्या बाजूने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक डीपमधून समोर आले. शेवटचा चेंडू त्यामुळे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल. इथे अगदी यष्टीरक्षकाच्या समोरून चेंडूला अधिक उंची मिळाली त्यामुळे 2 धावा आल्या आणि हे पहिलं सत्र संपलं ज्यामध्ये फलंदाजी करणारा संघ दिवा स्पोर्ट्स दिवा संघाच्या धावपलकर धावा लागलेले 37 आणि 38 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल सामना जिंकण्यासाठी. जय दुर्गा सुरई या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. हरिभक्त परायण बळीरामजी मणेरा यांना विनंती असेल यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न करण्यासाठी आपण यायचं आहे. यानंतरचा सामना याच परिसरातील एकता सारंगव आणि त्यांच्या विरोधात आयोजक संघ अर्थात गावदेवी अंजूर आपण इन ऍक्शन बघणार आहात. आरके बिल्डर्स सुमित कुमार अँड कंपनी टॉस बॉक्स आपण बघत आहात. GCA चॅम्पियनशिप ट्रॉफी आपण निश्चितच मित्रांनो अनुभवतात. अध्यक्ष चषक 20 ते 20 या टायटल मध्ये
एकता सारंगाव आणि त्याचबरोबर गावदेवी अंजूर असा हा निर्धारित 4 षटकांचा सामना. डीजे ऑपरेटर आवाजाच्या संदर्भात काळजी घ्या. हरिभक्त पारायण बळीराम महाराज यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होत आहे आणि हे जे नाणं आहे एका बाजूने GCA अर्थात अध्यक्ष चषक म्हणून आणि दुसऱ्या बाजूने अध्यक्ष चषक अशा पद्धतीने खरं तर हे विशेष बनवलं गेलेलं नाणं आहे. कॉल कोणाचा असेल? आयोजक कॉल करतायत. यस, हरकत नाही, कॉइन स्पिन करा. अध्यक्ष चषक अशी मागणी आहे, परंतु GCA ही नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिलेली आहे आणि विनंती असेल हरिभक्त पारायण बळीराम महाराज आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकलेली आहे सारंगाव संघाच्या संघनायकाने. नाणेफेक जिंकले. सकाळचं सत्र आहे. समोरचा संघ याच परिसरातील एक मातब्बर दिग्गज संघ आहे आणि अजित डाकी सारखे अत्यंत उपयोगी खरं तर खेळाडू त्यांच्याकडे आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण कर. बऱ्याचदा नाणेफेक जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारत असतो. कर्णधार म्हणून याची विशेष काही कारण तुम्हाला सांगता येतील का? असं काही नाही आहे आणि ग्राउंडमध्येच आम्ही उतरून काय ते करू. या हंगामामध्ये आतापर्यंत किती स्पर्धा तुम्ही खेळल्यात आणि तुमचा परफॉर्मन्स बेस्ट परफॉर्मन्स कोणता राहिलेला आहे? जास्त काय आम्ही टुर्नामेंट खेळलो नाही. आता ही 4थी टुर्नामेंट आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत खूप साऱ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला नाही. 4थ्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय, परंतु या स्पर्धेमध्ये चांगल्यात चांगला परफॉर्मन्स देण्याचा निश्चितच प्रयत्न असेल. आपण अजित डाके यांच्याकडे वळत आहोत. नाणेफेक गमावले, सुरुवातीला फलंदाजी करायचे, हे तुमचं होम ग्राउंड आहे. आयोजन सुद्धा तुमच्याच वतीने इथे केलं जात आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना एक कर्णधार म्हणून तुमच्याकडे खूप सारा मोठा अनुभव आहे. किती धावा धावपलकावर असतील म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 धावा. 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेफ असू शकतं असं निश्चितच तुमचं म्हणणं आहे. तुमच्यासाठी सुद्धा तोच प्रश्न आहे. ह्या हंगामामध्ये तुम्ही आतापर्यंत किती स्पर्धांमध्ये सम्मिलित झालेले आहात आणि कोणत्या स्पर्धेमध्ये तुमची उत्कृष्ट कामगिरी राहिलेली आहे? मी 7-8 टुर्नामेंट खेळलो आहे आणि जास्त काय खेळलो नाही, पण एक मी कोलिवला फायनल मारलेली आहे आणि तिथे जास्त परफॉर्मन्स चांगला आहे मुलांचा. यस, कोलिवलीच्या ग्राउंडवर तुम्ही अंतिम विजेतेपद तिकडे निश्चितच मिळवलेलं आहे. अंतिम विजेतेपद ज्यावेळेस आपल्या संघाला मिळतं त्यावेळेस आत्मविश्वास निश्चितच वाढत असतो. त्याचबरोबर संघातील वातावरण हे अत्यंत चांगलं हेल्दी होत असतं. हे आयोजन आपण GCA चॅम्पियनशिप ट्रॉफीचं बघतो. मैदानामध्ये आल्यानंतर कसं वाटलं आणि या आयोजना संदर्भात काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आहे. आयोजन दादा आम्ही स्वतः आयोजक आहेत, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि ग्राउंड सगळ्यात सुंदर भिवंडीचा ग्राउंड म्हणजे हाच आहे. मित्रांनो, ही नाणेफेक संपन्न झालेली आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. आणि नाणेफेक जिंकलेली आहे सारंगाव संघाच्या संघनायकाने. निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करतील गोलंदाजी. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. जाऊया सुरू असलेल्या सामन्याच्या दिशेने, जिकडे दुसरं सत्र आपली वाट बघत आहे आणि समालोचन कक्षामध्ये थेट जाऊया. ऐकूया यानंतरच्या दुसऱ्या सत्रामधील समालोचन. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. जय दुर्गा सुरई आणि दिवा स्पोर्ट्स दिवा या संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो सामना सुरू आहे. पहिलं सत्र संपलं. दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचं जिकडे धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 37-38 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ आपण पाहू शकाल. तो म्हणजेच जय दुर्गा सुरई. निर्धारित 4 षटकांचा सामना. वेळेच्या बाबतीत तुम्हाला आम्ही सूचना देऊ. या सामन्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे.
पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे फेकला गेलेला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाने जरूर केला, परंतु तो झेल त्यांना तिकडे टिपता आला नाही. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची संधी मिळालेली होती. मला असं वाटतं जयदुर्गा सुरई संघाच्या वतीने त्यांची ओपनिंग पेअर इथे बदलली गेलेली आहे, कारण रुपेश पाटीलला संधी मिळालेली आहे इथे आघाडीला येण्यासाठी. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता आणि प्रचंड ताकदीचा वापर फलंदाजाने केला होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला होता आणि गोलंदाजाने झेल घेण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. आपली खरं तर ती रिप्लाय असते आणि यस, फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्या. आर्यन भोईर गोलंदाजीसाठी आलेले आपण पाहिलेले आहेत. उंचपुरे गोलंदाज आहेत आणि अलीकडे भिवंडी तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी कमी वेळेत खरं तर आर्यनने फार चांगलं नाव मिळवलेलं आहे. मनोज भोईर यांचे ते सुपुत्र आहेत. मनोज भोईर यांनी सुद्धा दिवा स्पोर्ट्स दिवा संघासाठी खूप काळ क्रिकेट खेळलेलं आहे. खरं तर सातत्य तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते सातत्य मनोज भोईर यांच्या वतीने खरं तर राखलं गेलेलं आपण पाहिलेलं आहे. अलीकडे व्यावसायिक गटातील क्रिकेटसुद्धा आर्यनने गाजवलेलं आहे. त्याच्या नावाचा बोलबाला आपण पाहिलेला आहे आणि म्हणून हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं याच गोष्टीचा विचार करत असताना जयदुर्गा सुरई संघाने मैदानाच्या आतमध्ये सुजित पाटीलच्या सोबतीने रुपेशला धाडलेल्या स्ट्रायकिंग एंडला समोरच्या दिशेने फटका इथे सजवण्याचा प्रयत्न आहे. मिसटायमिंग फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक अजय उपस्थित आहे. चेंडू अडवतील, फेकी करतील. एक धाव दरम्यान मिळालेली आपण पाहू शकाल. पहिल्या सत्रामध्ये 37 धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या असताना दुसऱ्या सत्रामध्ये त्या डिफेंड करण्याची फार मोठी जबाबदारी गोलंदाजांवर आहे आणि हे आव्हान आहे, कारण जयदुर्गा सुरई संघाकडे फलंदाजी सुद्धा तितक्या मोठ्या ताकदीची आहे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं बेल्स तिकडे डिस्लॉच झालेले आहे, म्हणजेच फलंदाज सुजित पाटीलच्या खेळीचा अंत झालेला आहे. तिसऱ्या चेंडूवर इथे गोलंदाज आर्यन भोईरने सफलता मिळवली. सुजित बाद. नवीन फलंदाज पियुष इथे खेळपट्टीकडे रवाना होत असलेले आपण पाहू शकाल. या अगोदरचं संगीत बाळ्या मामा अर्थात ग्रामीण सम्राट सुरेशजी म्हात्रे साहेब यांच्यावर आधारित आपण ऐकलेलं आहे. हा चेहरा सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये आणि घराघरामध्ये पोचलेला आहे. राजकारण आणि समाजकारण यांची योग्य सांगड तुम्हाला जर घालता आली तर मग तुमचं कॅरेक्टर निश्चितच वर येत असतं आणि तोच चेहरा अर्थात बाळ्यामामा यांच्यावर आधारित हे गीत आपण ऐकलेलं आहे. एक धाव धावपलकावर. खरं तर थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीचा प्रभाव सगळ्यांवर होत असलेला आपण बघत आहात. यावर चर्चा करू. आर्यनचा हा चेंडू पुढ्यात ठेवलेला, समोर ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर रिजनमधून समोर आले. चेंडू अडवला, फेकी झाली. गोलंदाजाच्या शैलीची जर आपल्याला चर्चा करायची झाली तर गोलंदाज उंच पुरे आहेत. त्याचबरोबर एक सेट रिदमने ते पळत आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही एका सरळ ओळीमध्ये धावत असता रनवेमध्ये त्यावेळेस तुम्हाला अधिकची गती मिळत असते आणि पंचांच्या अगोदरची 4-5 पावलं अत्यंत महत्त्वाची असतात. ती जर तुम्ही योग्य रीतीने टाकलीत किंवा तिथे स्ट्राईड मोठ्या तुम्हाला करता आल्या तर मात्र तुम्हाला एक चांगला फ्लो मिळत असतो. त्याचबरोबर हाताने जो झटका द्यायचा असतो तोही अत्यंत महत्त्वाचा असतो. इथे लिप मोमेंट फार चांगली आहे गोलंदाज आर्यन भोईरची आणि त्यामुळे मग तो जो रिलीज पॉईंट आहे तो अत्यंत वर बनत असतो, उंच बनत असतो आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघा गोलंदाज अत्यंत उंच पुरे आहेत परंतु फलंदाज थोड्या कमी उंचीचे आहेत. त्यामुळे रिलीज पॉईंट वरून येतो आणि अशा वेळेसच खरं तर हा चेंडू व्यवस्थितरित्या निहाळण्यामध्ये अडचणी फलंदाजाला निर्माण होत असतात. यावेळेस शॉर्ट पिचिंग परंतु फलंदाजाकडे फार चांगलं प्रत्युत्तर आहे. क्रिकेटमधलं इथले मादर सौंदर्य दाखवलं गेलं. कमी मेहनतीत मिळालेला हा रुपेश पाटीलला चौकार. हा चौकार धावपलकावर जोडल्यानंतर पहिलं षटक संपलं की ज्यामध्ये 6 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम.
6 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूवर. आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते अजितजी मणेरा साहेब, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 6 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. हर्ष भोईर आलेले आहेत क्रमांक 2च्या षटकामध्ये. वेळेच्या बाबतीत सूचना निश्चितच मिळणार आहे. 10:53 या सत्राला सुरुवात झालेली खरं तर आपण पाहू शकाल. पहिल्या षटकातील सुरुवातीचे 5 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये इथे शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि तिकडे रुपेश तयार होते. स्क्वेअर ऑफ द विकेट खरं तर फटका सजला गेलेला आपण पाहिला. गोलंदाजाच्या गतीचा योग्य वापर करत असताना चेंडूला डीप थर्डमॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे अर्थात खेळाडू कक्षाच्या अगदी समोर धाडलं चौकारासाठी आणि 6 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण पाहू शकाल. हर्ष भोईर इथे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. लेफ्ट आर्म मीडियम पेसर गोलंदाज आहेत. पाहायचं इथे नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा कसा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या वतीने केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा आपण विचार केला तर पियुष पाटील, आणखी खूप मोठे फलंदाज खरं तर सुरेश संघाकडे आहेत, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये कसे खेळतील पियुष हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं 18 ते 19 वर्षांचा हा खेळाडू आहे. दोन्ही यंगस्टर्स आहेत आणि इथे यावेळेस हा चेंडू निर्धाव फेकला गेलेला आहे. वेलकम. हिंदी समालोचक अत्यंत नामवंत आणि दिग्गज समालोचक बाबूशहा यांचंही आगमन झालेलं आहे. या हंगामामध्ये मला असं वाटतं पहिल्यांदा आम्ही भेटतोय. मागच्या हंगामामध्ये सातत्याने भेट व्हायची, परंतु इकडे अलीकडे बाबूशहा यांचं काम पनवेल विभागामध्ये खूप जास्त वाढल्यामुळे खरं तर त्यांना भिवंडीकडे तितकं लक्ष देता येत नसावं. आणि हा फुला लेनचा चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपण पाहिलेला आहे आणि इथे फलंदाजाला चकित करून सोडलेला आहे. आश्चर्याचा कडू धक्का फलंदाजाला इथे मिळतोय आणि डावखुरी आताचा गोलंदाज आहे. मी अगोदर उल्लेख केला होता की हा गोलंदाज अँगलचा वापर अधिकाधिक करेल आणि तो नॅचरल अँगल मिळत असतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्यावर जर फिरकी मिळाली तर मात्र फलंदाज बुचकळ्यात पडत असतात आणि ती फिरकी बाहेरच्या अंगाने मिळू शकते, परंतु इथे पाहावं लागेल गोलंदाज आतल्या अंगाने चेंडू वळवतील का. पंच हळुवारपणे आमच्याकडे इकडे वळत आहेत. पंचांच्या वतीने हा चेंडू वाईड घोषित केला जातोय आणि थोडा अतिरिक्त वेळ पंचांनी निश्चितच घेतला आणि ते घेणं योग्य सुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी डायलॅमिक सिच्युएशनमध्ये असता त्यावेळेस स्वतः कन्फर्म करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतर तो खरं तर इथे निर्णय दिला गेलेला पंचांच्या वतीने. चांगली अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावपलकावर. इथे थोडी वाईट गोलंदाजी होते आहे कारण फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सातत्याने करत आहेत. गोलंदाजी करत असताना तुमची विचार प्रक्रिया ही स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे इन व्हॉट वे यू थिंकिंग, तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावपलकावर. यावेळेस फुललेनचा चेंडू सरळ जाऊन आदळतोय स्टँडवर. कट्यार काळजात घुसली. फलंदाज पियुष पाटीलचा अंत. आठ धावा धावपलकावर असताना दुसरा धक्का इथे लागलेला आहे. जयदुर्गा सुरेश संघाला. पियुष पाटील दरम्यान इथे बाद झालेले आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. अक्षय होत आहेत. पाहायचं आहे अक्षय आणि आता रुपेश या दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं एक गडी बाद झाला होता. खरं तर तिकडे सुजित पाटील बाद झाले होते. सुजितला सुरुवातच मिळाली नाही कारण पहिल्या चेंडूवर खरं तर ते बोल्ड झालेले आपण पाहिले आणि आव्हान फार मोठं होतं कारण आर्यन भोईरसारखा एक गुणवंत गोलंदाज त्याच्या समोर होता आणि अशातच आर्यनने त्या षटकामध्ये ती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची अधोरेखित करणारी कामगिरी केली. यामध्ये ती मात्र शंका नाही. हर्ष भोईर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच गोलंदाजी करतायत. मला असं वाटतं बाबूशहा तळोजे मजकूर येथे आमदार चषकामध्ये तुम्ही 2 दिवस होते. तिकडे मीही 2 दिवस होतो परंतु तुमची आणि माझी भेट झाली नव्हती. शेड्यूल कुठेतरी आपला मिसमॅच झाला असं म्हणूया. अत्यंत मोठी दिमागदार प्रेम आणि स्नेह जिवाळ्याची स्पर्धा खरं तर ती पनवेल विभागामध्ये आम्ही अनुभवली. 8 धावा धावपलकावर. GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2023-24 मित्रांनो तुम्ही बघत आहात सकाळचं सत्र.
डावखुरे हाताचा फलंदाज फुललेंचा चेंडू सॉफ्ट हँडेडली ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव फक्त आणि फक्त घेण्याची मुभा होती, ती संधी पूर्ण झाली. एक धाव धावफलकावर जोडली गेली आणि धावफलक इथे आमचे साथी स्कोरर धनाजी मास आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 9 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण रोहन तरे अँड टीम BTCच्या वतीने केलं जात आहे. अलीकडे BTCचा सुद्धा फार मोठा बोलबाला खरं तर थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे. क्वालिटी अँड क्लिअरिटी ही खरं तर त्यांची ओळख आहे. हर्ष भोईर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना इथे रुपेश पाटील अर्थात छोटूने हा कमाल दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. छोटूचा आविष्कार, मिळतील धावा 4 चौकार. सो मच. या स्पर्धेचा जर विचार केला तर आपण भावेश पाटील वेळेचे फलंदाज ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 चौकार दाखवले होते आणि अजय म्हात्रे गोवेचे यांनी सुद्धा लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 चौकार दाखवले होते. हा फलंदाज तिसरा ठरेल का? पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. अंतिमतः फलंदाजाला इथे समजलं की चेंडू आपल्यापासून दूर जातोय, त्याचबरोबर चेंडूवर उसळी मिळाली, परंतु तरी सुद्धा तिकडे स्टिअर करण्याचा प्रयत्न रुपेश पाटीलने केला. अनुभवाचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये रुपेश करताना आपण बघत आहात. 2 षटकं संपली ज्यामध्ये 6.50च्या धावगतीने धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजेच 13 आणि एकूण धावफलक आपण पाहिलं तर ते घेऊन जायचे 38 पर्यंत. इक्वेशनचाही यानंतर आपण विचार करणार आहात. 12 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण या डावाला ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस ते जे इक्वेशन होतं मला असं वाटतं जवळजवळ 9च्या धावगतीने धावा बनवायच्या होत्या, परंतु आता इथे जी धावगती आहे सरासरी आहे ती 12.5ची सरासरी राखावी लागेल. आणि सकाळच्या सत्रामध्ये मला असं वाटतं दिवा संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात 12-13 धावा थोड्या आता कठीण बनत चाललेल्या आहेत, परंतु रुपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळत आहेत. अक्षय इथे नव्याने आलेले आहेत. अक्षय यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ज्यावेळेस तुमच्याकडे खरं तर कोणतंही ग्राउंड क्लिअर करण्याची क्षमता असते त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास डळमळीत होत नाही. म्हणजे परिस्थिती जरी तुमच्या विरोधात जात असेल तरी तुम्ही शांत मनाने मैदानाच्या आतमध्ये खेळू शकता आणि तो कॉन्फिडन्स इथे फलंदाजाचा आपण पाहू शकाल का? 2 षटकांसाठी 11 मिनिटांचा अवधी दरम्यान घेतला गेलेला आहे. अजय काळजी नसावी. गोलंदाज ज्यावेळेस इंज्युअर्ड झाले होते ती वेळ निश्चितच यातून आम्ही वगळलेली आहे. अजय यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. डावखुरे हाताचा फलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू डाव्या खरं तर उजव्या इष्टीच्या बाहेरचा आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे ठेवला गेलेला आहे. त्यावर ड्राईव्हचा फटका दरम्यान आला. ऑकवर्ड पोझिशनमध्ये फलंदाज आलेले खरं तर आपण पाहिलेले आहेत. आणि बाबूसा ज्या वेळेस फलंदाज ऑकवर्ड पोझिशनमध्ये येतात, बॉडीचा शेप त्यांना होल्ड करता येत नाही, त्यावेळेस मात्र मग त्यांना अपेक्षित असलेला फटका तिकडे खेळता येत नाही. तेच मैदानाच्या आतमध्ये झालेलं खरं तर आपण पाहिलेलं आहे. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आम्ही बघत आहोत. आणि अध्यक्ष चषक 20-23 आणि 20-24 हा थरार मित्रांनो आपण बघत आहात. प्रत्येकाच्या आयुष्यामधून एक दिवस कमी होत जातो आहे. त्याच पद्धतीने खरं तर 2023 हे वर्ष आपल्यातून निघून गेलं, सरून गेलं आणि 2024 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. यावेळेस इथे रुपेशने आणखी एक चांगला फटका दाखवला, हुक केलं आणि तात्पुरता धावांची भूक 4 धावांनी भागवली. हा चौकार. जो धूमधडाका अपेक्षित आहे तो तितका खरं तर मिळत नाही, कारण ज्यावेळेस डीजे वाजतो त्यावेळेस खिन्न आणि उदास मन प्रसन्न होत असतं. परंतु निश्चितच त्याकडे आमचे डीजे ऑपरेटर की जे अत्यंत नामवंत आणि दिग्गज आहेत निश्चितच लक्ष देतील, यामध्ये तिळमात्र शंका नाही. एकूण धावा आतापर्यंत 18 लागल्या गेलेल्या आपण पाहू शकाल. हा सामना रोमहर्षकतेकडे वळत आहे. रुपेश पाटील आतापर्यंत चांगले खेळलेत, चांगले लढलेत. समोर ठेवलंय आणि समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला. इथे चौकारानंतर रुपेश यांचा हा घणाघाती प्रहार मिळाल्यास धावा 6 षटकार.
नक्कीच पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या, परंतु तिसरं षटक की जे समृद्ध मात्रेच्या वतीने हाताळलं जात आहे. समृद्धने गोलंदाजी करणाऱ्या संघाला समृद्ध करणं अपेक्षित असताना फलंदाजी करणारा संघ इथे समृद्ध होत आहे धावांनी, कारण या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आलेला आहे. 3 चेंडूंमध्ये 11 धावा रुपेशने मिळवलेल्या आहेत. खरं तर कर्णधाराने जो निर्णय रुपेशला सलामीसाठी धाडण्याचा घेतलेला आहे तो निर्णय इथे रुपेशने योग्य सिद्ध केलेला आहे, यामध्ये तीळमात्र शंका नाही. क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे खरं तर अनेक प्लॅन असणं गरजेचं आहे. ए प्लॅन तुमचा ज्यावेळेस फेल होतो त्यावेळेस तुमच्याकडे बी प्लॅन असावा, तुमच्याकडे सेट रोड मॅप असावा आणि त्याचं एक्झिक्युशन ॲज पर दी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. गोलंदाजी ते समृद्ध तयार असतील. 24 धावा धावपलकावर 38ची गरज, म्हणजे यानंतर अजूनही 14 धावांची गरज आहे. इथे यावेळेस अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज समृद्धने केला, परंतु फलंदाजापासून दूर ठेवण्याचा त्याचा जो निर्णय होता तो निर्णय तुर्तास त्याच्या अंगलट आलेला आहे, कारण विनासायास 1 धाव या धावपलकर अवंतरच्या रूपाने जोडली गेलेली आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहे 25 अर्थात 25. 38 पर्यंत डाव घेऊन जायचा आहे सामना जिंकण्यासाठी. फुलटॉ चेंडू आडव्या बॅटने मोठा प्रहार हॅमर केलेला आहे आणि गॅप इथे मिळतोय फलंदाज रुपेश म्हात्रेला. चेंडू पाहता पाहता डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे फरार मिळाल्या. ह्या अत्यंत महत्वपूर्ण धावा 4 चौकार. जिंकण्यासाठी आणि चेंडूंचा खेळ शेष आहे ते म्हणजे या षटकातील 2 फेअर डिलिव्हरी. ऑन दी बोर्ड. 29 धाबा धावपलकावर. डबू धाबांची यानंतर गरज असलेली आपण पाहू शकाल. या स्पर्धेतील 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीतील यानंतरचा सामना आयोजक संघ गावदेवी अंजूर संघ एकता सारंगावच्या विरोधात खेळताना तुम्ही पाहू शकाल. यावेळेस सॉफ्ट हँडेडली प्लेस केला. क्षेत्ररक्षक समोर पंबल करतायत आणि हीच अनुमती आहे, परवानगी आहे या दोन्ही फलंदाजांना एका धावेचं कन्व्हर्जन 2 मध्ये करण्याची, आणि ते कन्व्हर्जन करण्यामध्ये दोन्ही फलंदाज इथे यशस्वी ठरलेले आहेत. रुपेश आणि अक्षयच्या वतीने हा 2 धावा पूर्ण झाल्या. धावपलक पुढे गेलं 31 धावा धावपलकावर. या सामन्यामध्ये आता शिरकाव केलेला आहे, आपली स्थिती मजबूत केलेली आहे ती म्हणजेच जय दुर्गा सुरई संघाने. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल समृद्ध मात्रेच्या वतीने. रुपेशने इथे डेलिकेट टच लेट कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु निश्चितच चेंडू यष्टी रक्षकांच्या हातामध्ये जाऊन तिकडे स्थिरावला. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झालेली आपण पाहिलेली आहे आणि 3 षटकं संपली. धावपलकावर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 31 अर्थात 31. वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू तुमच्याकडे निश्चितच नसणार आहे, त्या गोष्टीची कल्पना फलंदाज आपल्याला निश्चितच आहे. त्यामुळे फलंदाजाच्या वतीने वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू तिकडे कॉल केला गेला नाही. पंचांकडे प्रश्नार्थक नजरेने जरूर पाहतात. 3 षटकं संपली. ज्यासाठी वेळ आपण वापरलेला आहे तो म्हणजेच योग्य वेळ वापरलाय. आमचे धनाजी मास आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि 4थ्या षटकाला आपण यानंतर लगेचच सुरुवात करूया. 6 चेंडू आणि 7 धावा अशा रोमहर्षक परिस्थितीमध्ये खरं तर हा सामना इथे येऊन थांबलेला असताना अनुभवाचं भांडार असणारा गोलंदाज मनोज भोईर इथे हा सामना आपल्या संघासाठी जिंकून देईल का हे आपल्याला पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक इकडे अवेलेबल झालेला आहे फलंदाजांसाठी आणि जोपर्यंत सामना रिझ्यूम होते जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. ऐकूया सुरेल संगीत.
समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. जयदुर्गा सुरई संघाला ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम, त्यामुळे तुम्हाला ह्या 7 पूर्ण कराव्या लागतील. गोलंदाज क्रमांक 4 साठी मनोज भोईर, अनुभवांचं भांडार. एक्सपिरियन्स इज नॉट ओनली बेस्ट टीचर, इट शुड बी बेस्ट फीचर. हे तुमचं फीचर बनलं पाहिजे, वैशिष्ट्य बनलं पाहिजे की तुमचं कॅरेक्टर निश्चितच अपहोल्ड होत असतं. अनेक उन्हाळे आणि पावसाळे क्रिकेटचे गाजवलेला गोलंदाज इथे गोलंदाजीच्या मार्गावर तयार होतोय. फलंदाजीसाठी फलंदाज डावखुऱ्या हाताचा आपण पाहू शकाल तो म्हणजेच अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे. एखादा मोठा फटका आला तर सामन्यातील चुरस निश्चितच कमी होणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. पहिल्या चेंडूवर आपला क्लास इथे दाखवतोय गोलंदाज मनोज भोईर, फलंदाज अक्षय पाटील याच्या खेळीचा अंत. फार चांगलं संगीत दरम्यान आपण ऐकत आहात. 4थ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे, परंतु इथे हा सामना जिंकणं दिवा स्पोर्ट दिवा संघासाठी प्रत्येक पाऊल इथे योग्य टाकावं लागेल. यस, फलंदाज काहीतरी सूचित करतायत. अधिक वेळेचा वापर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण करू नका. खरं तर 3 षटकांसाठी तुमच्याकडे निर्बंध होते. 4थं षटक योग्य वेळेमध्ये सुरू केलं गेलेलं आहे. मनोज भोईर पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण नव्याने आलेले केतन यांना अनुभवू शकता. 5 चेंडू 7 धावा असं समीकरण. यावेळेस हा फटका खरं तर मिस टायमिंग आहे. समोरच्या दिशेने फोर्स करायचा होता. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. अगदी सीमारेषेच्या समोर चेंडू आडून फेकी केली गेली. इथे धावा किती पूर्ण झाल्या हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. 3 धावा दरम्यान इकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 3 धावा अत्यंत महत्त्वपूर्ण असतील या सामन्याच्या निकालाच्या दृष्टिकोनातून, कारण पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस तुम्ही फलंदाज बाद करता त्यावेळेस खरं तर फलंदाजी करणारा संघ थोडा अडचणीत येत असतो. नव्याने आलेल्या फलंदाजाच्या विरोधात गोलंदाज अधिक चांगली गोलंदाजी करू शकत होते, परंतु इथे शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू की जो राईज होणारा होता, मिस टायमिंगचा फटका लागला आणि त्यावर 3 धावा आल्या. म्हणजे वेळ खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने तिचा कल दर्शवत आहे. चला, सामन्याचा रिदम करू नका, लॉस करू नका. 34 धावा धावपलकावर. यानंतर 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना इथे तिखट गोलंदाजी करावी लागेल, तीक्ष्ण गोलंदाजी करावी लागेल. हे जे समीकरण आहे बाबूशा बऱ्याचदा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेला आपण बघत असतो. यस, आयोजकांच्या वतीने सातत्याने सूचना येत आहेत सामन्याचा रिदम लॉस करू नये. पुन्हा एकदा विनंती असेल. 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. स्ट्रायकिंग यांना फलंदाज की जो सलामीला आलेला आहे रुपेश, इथे एखादा चौकार दाखवून हा सामना जिंकून देऊ शकेल का हे पाहणं महत्त्वपूर्ण आणि औत्सुक्याचं असेल. रुपेशसाठी फुल टॉस आहे. इथे सॉफ्ट हँडेडली ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला, फेकी झाली. यानंतर 1 धाव मिळाली. जितक्या चेंडूंवर तुम्ही 1-1 धावा घ्याल या सामन्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ निश्चितच जिवंत असेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. आता खरं तर फलंदाजांचा अप्रोच बाबूशा आपल्याला पाहावं लागेल, कारण 3 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज असताना फलंदाज हा सामना मोठ्या फटकाने संपवण्याचा निर्धार व्यक्त करतील की मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून राहत असताना हा सामना डीपमध्ये घेऊन जातील, हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. स्पर्धेचा दिवस क्रमांक 4, 4थ्या दिवसातील पहिला सामना. इथे प्रेक्षकांची मनं जिंकतोय. दोन्ही संघ अत्यंत चांगले खेळलेले आहेत, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. पाहायचंय इथे मनोज भोईर पुन्हा एकदा बतील. काय घडेल, काय बिघडेल, कोण ठरेल नायक, कोण असेल खलनायक या सामन्यामधील. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल केला जात आहे. पुन्हा निश्चितच गोलंदाजी करणारा संघ तुमच्यासाठी सूचना असेल. सामन्यातील रिदम आपण लॉस करू नये. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 35, अर्थात 35 आणि 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यानंतर उरलेलं आपण पाहू शकाल. 3 मध्ये 3 काय घडेल या सामन्यामध्ये. केतनसाठी 10. यानंतरचा चेंडू
कमी गतीने टाकला गेलेला चेंडू त्यावर चांगला फटका दरम्यान इथे फ्लिकचा आपण बघतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित. दुसरी धाव पूर्ण केली जाणार नाही. याही चेंडूवर धाव आलेली आहे 1, म्हणजे सामना अजूनही जिवंत आहे. यानंतर 2 चेंडू 2 धावा असं समीकरण. फलंदाज केतन पाटील बाद. फार चांगले केलेले आहेत. 4 चौकार त्यांच्या बॅटमधून 1 षटकार सुद्धा आपण अनुभवलेला आहे. असं असताना नव्याने आलेल्या फलंदाजाने स्ट्रायकिंग एंडला येण्याचा जो निर्णय घेतला तो कितपत योग्य आहे आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी करणारा संघ तुमच्यासाठी पंचांच्या वतीने इथे वेळेच्या संदर्भात खरं तर वॉर्निंग आलेली आहे. लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा ही विनंती आहे. 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे उरलेलं आपण पाहू शकाल. पाहायचंय यावेळेस इथे काय घडणार आहे. सामना अजूनही जिवंत ठेवलेला आहे. शेवटचे षटक घेऊन मनोज भोईर आलेत आणि मनोज भोईरने खरं तर आपला पूर्ण अनुभव मैदानाच्या आतमध्ये इथे पणाला लावलेला आहे. सामना अजूनही जिवंत अवस्थेमध्ये आहे आणि यानंतरचं इक्वेशन आपण जर पाहिलं तर ते आहे 2 चेंडू आणि 2 धावांचं. आणि या स्पर्धेतील महत्त्वाचा नियम खरं तर ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे या 2 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 1, सव्वा, 1.5, पावणे 2 करून जमणार नाही. पाहायचंय इथे मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेला फलंदाज अर्थात विनोद पाटील याच्याकडून अपेक्षा असतील. विनोद सुद्धा अत्यंत अनुभवी खेळाडू आहे आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. अजय भोईर, मनोज भोईर अँड ऑल टीम लगेचच आपण यानंतरच्या चेंडूला प्रस्तुत करणार आहात. काय घडेल? 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. विनोदसाठीचा हा चेंडू सॉफ्ट हँडेडली प्लेस करतायत. इथे 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. शेवटच्या चेंडूवर सामना गेलेला आहे. मित्रांनो, हा सामना तुम्हाला आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. GCA चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही आपण जोरदार टाळ्या देणार आहोत. सामना जिवंत ठेवला ही गोष्ट अत्यंत कठीण आहे, कारण 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिपेंड करायच्या होत्या मनोजला आणि त्याने आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. गोलंदाजी करणारा संघ आपण अधिकचा वेळ खर्च करत आहात. पाहायचे यानंतर या शेवटच्या चेंडूंमध्ये 1 धाव पूर्ण केली जाईल की नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. प्रत्येक चेंडू नंतर खरं तर संपूर्ण संघ एकत्र येत असताना प्लॅनिंग करत असलेला आपण पाहिलेलं आहे. पाहायचे इथे आता त्यांचं प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिला तर ते रुपेश पाटील असतील. रुपेशने या सामन्यामध्ये आत्तापर्यंत फार चांगली फलंदाजी केलेली आहे, परंतु इथपर्यंत या संघाला रुपेशने आणलेलं आहे. इथे विजयाची जी रेषा आहे ती त्याला पार करता येईल का हे पाहणं सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षणाची रचना लगेचच करा विनंती असेल. दिवा स्पोर्ट दिवा संघ आणि मनोज आपण आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर लगेचच इथे या. 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. आता क्षेत्ररक्षण कसं सज्ज केलं जाईल हे सुद्धा पाहणं गमतीशीर असेल. पाहायचंय फलंदाजाच्या अगदी समोर अधिकाधिक क्षेत्ररक्षक घेतले जातात की इथे ऑर्थोडॉक्स फील्ड पोझिशन लावली जाते. प्लॅनिंग आपल्याला लगेचच समजून येईल ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावलं जाईल त्यावरून. या सामन्यातील महत्त्वपूर्ण नियम ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी त्याद्वारे खरं तर आता सामना आपण पाहायला बरोबरीच सुटलेला आहे, परंतु ही 1 धाव पूर्ण करावी लागेल. आणि ज्या वेळेस ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असते त्यावेळेस प्रतिस्पर्धी संघापेक्षा तुम्हाला अधिक 1 धाव करावी लागते. 1 धावेची गरज. हा असेल शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश, गोलंदाज मनोज तयार. इथे फटका चांगला आहे. रुपेश पाटील याने त्याचा अनुभव योग्य रीतीने वापरला. तो वाघासारखा लढला आणि या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अर्थात सामना जिंकलेला आहे जय दुर्गा सुरई संघाने. रुपेश पाटील अत्यंत चांगले खेळले आणि हा सामना निश्चितच आपल्या संघाला त्याने जिंकून दिला. वेल प्लेड, वेल डन जय दुर्गा सुरई. तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. दिवा स्पोर्ट दिवा संघ शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही दाखवलं त्याबद्दल तुमच्या आयोजकांच्या वतीने आम्ही कौतुक करू. हार्ड लक, टफ लक. विकी म्हात्रे, राहुल म्हात्रे, अजय भोईर.